तर नमस्कार भावांनो. मी कामानिमित्त कोल्हापूरला असतो. मी कोल्हापूरला जायचो जॉबला. तरी शनिवार रविवार सुट्टी असली की गावाकडे येतो. तर गाव माझं गोंडवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर हा घरचा आपला परिसर आहे. हे दिसतंय ते समोर दिसतंय ते आपलं जुनं घर आहे. त्याच्या पाठीमागे आपण ते नवीन बांधले 2012 साली बांधले ते घर. तर हा आपला घरचा परिसर आहे. तरी घराभोवती भरपूर प्रकारची झाडं लावलेली, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. हे आपलं गाव खेड्यातच आहे. ते खाली वस्ती आहेत. खाली शेजारी म्हणलं तर ह्या साईडला 100 मीटर आणि ह्या साईडला 100 मीटर आसपास कुठलेही घर नाही. हा आंबा आहे, 4 वर्षापूर्वी लावलेला आंबा आहे. जवळपास आंबा आहे, छोटाच आहे. 400 ते 500 आंबा लागलेले यावेळेस त्याला. तर त्याच्यानंतर इकडे छोटा आंबा अजून ह्याला काही लागलेला नाही. छोटा आंबा आहे. नंतर असंच इकडं आल्यानंतर अशी झाडं लावली, शोची झाडं आहेत. एक 3 गोबर गॅस आहेत. पहिलं आपलं जनावर आपले एक 10 जनावर असल्यामुळे गोबर गॅस 3 आहेत आपले. त्याच्यानंतर हे लिंबूचं झाड आहे बघा. 60-70 लिंबू लागले असतील. असले 3 झाड आहेत आपल्याकडे. लिंबूची साईज पण तुम्ही बघा. हा जुना गोबर गॅस आहे इथं. त्याच्यानंतर हे 2 गोबर गॅस आपण आणलेत. गॅस पण भरपूर आहे. सिलेंडर टाकी लागतच नाही आपल्याला. असं आल्यानंतर हा उकरडा पण इथं केला आहे, कारण गोठा आपला या साईडला आहे. इकडं असा गोठा आहे, बंद आहे. इकडून गोठा आहे. गोठ्याच्या पाठीमागच्या साईडला सत्ती अशी केले बा. म्हटलं इथं जवळ आपलं वरीला जवळ पडते त्यामुळे केलंय ते. समोरची बाजू आहे घरच्या. तर या साईडला पण आपण झाडं लावलेली. या साईडला आंबा आहे, चिक्कू आहे, सीताफळ आहे. आता हा आंबा आहे तो छोटा आंबा होता. यावेळेस त्याला जास्त काही आंबा लागले नव्हते. यावेळेस त्याला 100 आंबे लागले होते त्यावेळेस. त्या साईडला नारळीचं झाड आहे, त्याच्यावरती अशोकाचं झाड आहे. आता ही पुढची बाजू आहे आपल्या घरची. आता आपण पाठीमागची बाजू बघूया. निघालाय पिलू टाकार निघालाय. कुठं निघालाय? हा कुठं कुठं निघालायस? बाहेर निघालायस? बाहेर कुठं? घराच्या पाठीमाग जायला घराच्या साईडनंच वाट आहे, पुढून जावं लागतंय. तरी अशी ही झाडं लावलीत बघा या साईडला. आपलं असं घर आहे. कोरपड किती आले बघा. आता हे ती आपली पाठीमागची बाजू आहे. पाठीमागच्या साईडला कुठेही घर नाही. आता हे ऊस संपल्यानंतर वर डांबरेज लागतोय. तर ही नारळीची झाडं जुनी आहेत बघा आपली, फार वर्षापूर्वीची आहे ती. तर हा पाठीमागचा परिसर आहे. तर पाठीमागच्या साईडला पण आपण झाडं लावलेली. तर ही पेरूच आहे. परत पपई बघा कशा आले, एकदम मस्त. आंबा, त्याच्यानंतर सीताफळ आहे. या साईडला एक आंबा आहे. शेवगा शेंग आहे. तर भावांनो, व्हिडिओ करायचं म्हणजे कसं असते, कामावर किती जरी लोड आला तर शनिवार रविवारी गावाकडे यायचं.
गावाकडे आली कसं रिलॅक्स होतं आहे, खायचं प्यायचं झोपायचं मजा करायची आणि परत सोमवारी उठून कामाला जायचं. तर ही रुटीन जिंदगीत चालूच राहते आपली. त्यामुळे लोड घेऊ नका, की अशी चालत राहायची. त्यामुळे खायचं प्यायचं मजेत राहायचं आणि गाढवागत काम करत राहायचं. आणि चॅनलला तेवढं आपल्या फॉलो करा भाऊ. धन्यवाद.